उमगाया बाप. बाप काय असतं दादा जगामध्ये? ऐका ना, बापाची किंमत फार आगळी. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा पाया आहे, पाया लक्षात ठेवा. बाप काय नाही करू शकत आपल्यासाठी. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर. बाप स्वाभिमानी बाणा, त्याचा कणखर कणा. त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सास. बाप जीवनात कधीच रडत नाही, कोणासाठीच रडत नाही, हे लक्षात ठेवा. पण ज्या दिवशी आपली मुलगी माहेर सोडून जाते ना, सासरे जाते ना, मात्र त्या दिवशी बाप, तो किती जड अंतकरणाचा बाप असू द्या, ज्या दिवशी मुलगी माहेर सोडून सासरे जाते ना, त्या दिवशी त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही, तो रडल्याशिवाय राहतच नाही. हे लक्षात ठेवा. बाप हा सगळ्यांदेखत कधीच रडत नाही. सगळं कार्य आटोपल्यानंतर उशीमध्ये तोंड घालून रडत होतो. सगळ्यात शेवटी रात्री त्याचं रडणं सुद्धा तो कोणाला दाखवत नाही. मुलीचं आणि बापाचं सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. आणि त्याच मुलीसाठी माझा तुकोबा, अरे वैकुंठातून तिसऱ्या दिवशी नुसती मुलीची भेट घेण्यासाठी जगद्गुरु तुकोबा बापाचं कर्तव्य निभावलं. मुलीची भेट घेण्यासाठी वैकुंठातून आले. मुलीची भेट घेतली, मुलीला आनंद वाटला, मिठी मारली. कोणालाच दिसले नाही, कुणालाच सांगितले. पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया नमस्कार माझा सुंदर ज्ञानेश्वरा. अशा प्रकारचं त्या ठिकाणी चिंतन करून मात्र महाराज आपण या संत चरित्र कथेला या ठिकाणी पूर्णविराम करणार आहोत. तत्पूर्वी गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी चालत असलेली आपली ही सुंदर अशी कथा समस्त खेडी परिसर, शिवनगर, हरिओम नगर आणि जवळजवळ हे